पन्हाळगडावरती स्वतःच्याच लोकांकडून शंभूराजांना आता कैद पडण्यास सुरुवात झाली. पन्हाळ्यावरती स्वराज्याच्या सैन्याने शंभूराजांना चारही बाजूने घेरले होते. कट कारस्थान करणाऱ्या मंत्र्यांनी हंबीररावांना आदेश दिले होते की संभाजीराजांना अटक करा. स्वराज्याचे सेनापतीच आता नंगी तलवार घेऊन पन्हाळगडी स्वराज्याच्या युवराजांच्या समोर उभे होते. हे दृश्य अगदीच धास्ती भरवणारे होते, कारण एका बाजूस स्वराज्याचे सरसेनापती तर दुसऱ्या बाजूला स्वराज्याचा युवराज एकमेकांना सामोरे जाणार होते. शंभूराजांच्या मनात मात्र अजिबात भीती नव्हती. त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा संयम हीच त्यांची खरी ताकद होती. पण मग अचानकच एक चमत्कार घडला. सरसेनापतींनी अचानक आपली तलवार मॅन केली आणि ते शंभूराजांच्या चरणी झुकले. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी शंभूराजांच्या विरोधात झालेला सर्वात मोठा कट अक्षरशः उधळून लावला होता. सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि स्वराज्याचे सैन्य आता शंभूराजांना मिळाले होते. आता एकूणच या कटात सामील असलेल्या लोकांचे काही खरे नाही असेच दिसत होते, कारण शंभूराजे एक असा निर्णय घेणार होते ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. पाहूया पुढच्या भागामध्ये.